आज आपण बघणार आहोत सध्या इंस्टाग्राम रील्समध्ये आणि लग्नसराईत प्रचंड व्हायरल झालेल्या मुनिया बॉर्डर पैठणी साड्या. नऊवारी असो की सहागज, ह्या पैठणीचं सौंदर्य म्हणजे पाहता क्षणी मन जिंकून घेणारं. महिलांनो, आज ज्यांची मी ओळख करून देणार आहे ती आहे एक सुंदर, एलिगंट आणि रॉयल पैठणी सिल्क साडी. ही पैठणी खास प्युअर सिल्क यार्नपासून विणली जाते आणि त्यात सोनेरी जरीची नाजूक बारीक काम आणि सुंदर मीनाकरी थ्रेड्स वापरून खास मोटिव्स तयार केले जातात. या पैठणीचं पल्लू म्हणजे एक कलाकृतीच. त्यावर आपल्याला दिसतात मोर, पोपट, कली, फुले यांसारखे निसर्गातून प्रेरित डिझाईन्स. खास मीनाकरीच्या विणकामामुळे पल्लूला एकदम रॉयल आणि रिच लुक येतो. सगळ्यात स्पेशल म्हणजे मुनिया बॉर्डर. सध्या ज्याची सर्वात जास्त चर्चा आहे ती म्हणजे मुनिया बॉर्डर पैठणी. या बॉर्डरवरील लहान लहान मुनिया आकृत्या म्हणजे पैठणीला मिळालेली एक पारंपरिक शान. लग्न असो किंवा कोणताही फेस्टिवल, ही बॉर्डर साडीला एक वेगळंच ग्रेसफुल रूप देते. पल्लूला जोडलेले रिच टसेल्स तर साडीला अजूनच क्लासी आणि डिझायनर फील देतात. फोटोशूट, रील्स आणि ऑकेजनसाठी हे टसेल्स एकदम परफेक्ट लुक तयार करतात. या पैठणीसोबत मिळतो सुंदर सिल्क वेविंग ब्रॉकेट ब्लाउज पीस, ज्यामध्ये स्लीव्स बॉर्डरही दिलेला आहे. त्यामुळे संपूर्ण लुक अगदी परफेक्ट आणि कम्प्लीट वाटतो. सध्या मुनिया बॉर्डर पैठणी इतकी व्हायरल का आहे? कारण तिचं पारंपरिक सौंदर्य आणि मॉडर्न फील यांचं एक अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. शूट असो, फॅमिली फंक्शन असो किंवा लग्नात वधू किंवा पाहुणी म्हणून ही पैठणी तुमचा लुक एकदम रॉयल आणि क्लासी बनवते. तर मैत्रिणींनो, ही होती आजची खास मुनिया बॉर्डर पैठणी साडीबद्दल माहिती. तुम्हाला पैठणीमध्ये कोणते कलर कॉम्बिनेशन आवडले? रेड, ग्रीन, रॉयल ब्ल्यू की मग मरून? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन फॅशन अपडेटसोबत.